शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्यानिमित्त आपल्यासोबत बोलायला आहे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. नक्कीच आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, मगाशी तुम्ही शिवकालीन शेतीविषयी सांगितलात, तर आज आपण बघतो की पर्यावरणाची स्थिती ही खूप वाईट आहे. जागरूकता नाहीये तेवढी हवी तेवढी, आणि त्यासाठी कार्यक्रमही काही राबवले जात नाहीत हवे तेवढे. पण छत्रपतींच्या काळात पर्यावरणाची स्थिती कशी होती, त्यासाठी छत्रपतींनी काय प्रयत्न केले होते त्याबद्दल सांगा आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज हे वृक्षप्रेमी होते. शिवाजी महाराजांचं जीवनाचं सार, शिवाजी महाराजांच्या नंतर रामचंद्रपंत अमात्य म्हणून जे शिवाजी महाराजांचे अमात्य होते, ज्यांनी 5 छत्रपतींच्या कारकिर्दी पाहिल्या, त्यांनी आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. खरं तर ती शिवनीती आहे. शिवाजी महाराजांनी जे जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडवलं, जे जे काही शिवाजी महाराजांची नीती होती, विचार होते, ते त्या आज्ञापत्रामध्ये आले होते. आणि या आज्ञापत्रामधून शिवाजी महाराजांचं आपण आता जे काही पर्यावरण म्हटला किंवा जे काही झाडं वृक्ष याच्याविषयीचं मत आहे ते आपल्याला समजतं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी असं सांगितलेलं आहे की आपली जी काही जंगलं आहेत सह्याद्रीच्या पट्ट्यातली, स्वराज्यातल्या जंगलामधली जी मोठी मोठी झाडं आहेत ती तोडू नका. सातवीन नावाचा एक वृक्ष असतो जो आरमाराच्या खूप प्रयोजनाचा असतो. शिवाजी महाराजांनी लिहिलं की सातवनादी जे वृक्ष होतात, थोर वृक्ष होतात, ते तोडू नका. आरमाराच्या प्रयोजनाचे असले तरी तोडू नका. बाहेरून लाकूड मागवून घ्या आरमारासाठी त्याच्यापेक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी इथल्या जे काय आंबे फणस ही सुद्धा लाकडं त्यावेळेला आरमारासाठी उपयोगाला येत होती. शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये असं सांगितलं की ही लाकडे तोडू नका, कारण ही झाडं जी आहेत ती काही 2-4 वर्षाने होतात असे नाही. 2-4 वर्षानं ते झाड उगवतं असं नसतं, तर 50, 60, 70 वर्षे उगवा लागतात आणि मग ते मोठं होतं, फळं देतं. शिवाजी महाराजांनी ह्याची काळजी शिवकाळामध्ये घेतलेली होती की वृक्षतोड होऊ नये. किल्ल्याच्या खालची जी काही झाडी आहेत त्याला कलरग्याची झाडी म्हणून शब्द आलेला आहे इतिहासामध्ये. ती झाडी सुद्धा शिवाजी महाराजांनी जतन करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे एका अर्थानं शिवाजी महाराजांनी पर्यावरण हा जो काही शब्द आहे त्याच्यासाठी शिवकाळातच काम केलेलं आहे. अगदी खरं आहे सर. एकूणच म्हणजे हे बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराज हे किती व्हिजनरी होते किंवा किती दूरदृष्टी होती त्यांची. आपल्याला हे पण लक्षात येतं की जे जे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले तिथे तिथे त्यांनी शौचकूपाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. स्वच्छतेच्या बाबींसंदर्भातल्या त्यांच्या किंवा जी काही त्यांनी काळजी घेतलेली आहे त्या संदर्भात थोडंसं सांगा. हो 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 शिवाजी महाराजांचा किल्ला ओळखायचा असेल तर ज्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शौचकूप आहेत, आणि ते शौचकूप म्हणजे नंतरच्या ब्रिटिश काळामध्ये आपल्यामध्ये आलेले होते की बुट्टीचे संडास असायचे, महिला लोकांना वाहून न्यावा लागायचा. शिवकालीन किल्ल्यांवर अशा पद्धतीचे शौचकूप नाहीये, तर तो स्वतंत्र म्हणजे स्वतः तो महिला निर्गत व्हायचा. अशा पद्धतीचे शौचकूप शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यावर बांधून घेतलेत. शिवाजी महाराजांचा किल्ला, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचा एखादा भाग ओळखायचा असेल तर ते एक गमक आहे किल्ला ओळखण्याचं, की ज्या किल्ल्यावर शौचकूप आहेत तो किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय हे आपण 100% समजावं. दुसरी गोष्ट, तुम्ही आज रायगडाला जा, रायगडावर शेकडो शौचकूप शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. सिंधुदुर्ग सारख्या जलदुर्गावर शिवाजी महाराजांनी शौचकूपाची निर्मिती केलेली आहे. एवढंच नाही तर किल्ल्याचा जो काही बाजार असायचा, शहरातले त्यावेळेचे काही गावं असायची, त्याच्यावरने एक कसपट सुद्धा पडून देऊ नये. आणि जो काही केर कचरा जो दररोज गोळा होतो पालापाचोळा, तो घराच्या परसदारात टाकावा, तिची राख करावी आणि त्याच्यात भाजी करावी, असा आदेश शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. बरोबर आहे सर. म्हणजे बाबतीत अत्यंत काटेकोर असणारा माणूस. बरोबर आहे सर. म्हणजे त्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांनी अनेक विषयांना हात घातला होता. पर्यावरण असो किंवा शेती असो किंवा स्वच्छतेबद्दल ते खूप जागरूक होते. आपल्या रयतेला स्वच्छतेचं महत्व पटावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न म्हणजे मुष्टा गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आपण आज राबवत आहोत, पण त्या काळामध्ये एवढी दूरदृष्टी असलेला तो राजा होता. म्हणून शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने जे जाणता राजा म्हटलं जातं ते अगदी आपल्याला सरांसोबत इतरही मुद्द्यांवर इतरही पैलूंवर बोलायचंय, पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.